त्या दृष्टीनं यांची रेस जी आहे ती कशी सुरू होतीये तर उद्धव ठाकरेंचे साधारणपणे मग उरतात 40च्या आसपास आणि मनसेचा 41 पासून यांना आकडा पुढे वाढवायचा आहे. ही पण एक आपल्याला परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल आणि पुन्हा रिसोर्सेसचा मुद्दा आहे, पुन्हा प्रचार यंत्रणेचा, पुन्हा निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणाचा, या सगळ्या गोष्टींमधून ही निवडणूक जी आहे ती त्यांच्यासाठी फार आव्हानात्मक आहे. आणि मला तर असं जाणवलं म्हणजे की सुरुवातीला जेव्हा निवडणूक सुरू झालेली होती, मला ठाकरेंचा प्रचार कुठेही आक्रमकपणे होताना दिसत नव्हता. मराठी अस्मितेचा मुद्दा पण मला असं वाटत होतं की माझ्या पिढीपर्यंत एक ठीक आहे की इमोशनल कनेक्ट, मुंबई म्हणजे ठाकरे, भावनिक मुद्दे वगैरे हे ते, पण हे नव्या पिढीसाठी तितके रिलेव्हंट आहेत का? म्हणजे ज्या लोकांनी 1992चा सगळा प्रकार इथं बघितलेलाच नाहीये, ती दंगलच बघितलेली नाहीये, त्यांचा जन्मच नंतर झालेला आहे, त्यांना या सगळ्या समीकरणांच्या बद्दल किती आत्मीयता वाटेल हा मुद्दा. आता एक हुशारी राज ठाकरेंनी खूप चांगली केली की या काळातलं जे संकट आहे अदानींच्या रूपानं मराठी माणसासमोर उभं असलेले, ते त्यांनी शिवाजी पार्कामध्ये उभं केलं आणि त्या दृष्टीनं मराठी माणसाच्या वरती जे अतिक्रमण होतंय त्याच्याबद्दलचं एक मोठं नॅरेटिव्ह त्यांनी त्या सभेमध्ये मांडलं. पण तुम्हाला असं वाटतं का की हा अदानी फॅक्टर या निवडणुकीमध्ये मराठी अस्मितेला पेटवू शकतो? तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की भाजपने एक चलाखी केली यावेळेला, त्यांनी मोदींना या प्रचारात उतरवलं नाही. म्हणजे जो मराठी विरुद्ध गुजराती हा थेट संघर्ष त्यावेळेला आपल्याला जो पाहायला मिळाला मान्य केला किंवा हा म्हणजे ते त्यांनी तो फॅक्टरच बाजूला करून टाकला की तेवढा तो एक चेहराच बाजूला काढला. तर मग राहिलो कोण? तुम्ही लढताय कोणासमोर? तर फडणवीस समोर लढताय, आशिष शेलार तुमच्या समोर बोलतायत, अमित साटम बोलतायत. तर तुमच्या समोर गुजराती चेहरा त्यांनी येणार नाही याची दक्षता घेतली, याची काळजी घेतली. त्याच्यामुळे त्याच्यातली जी धार होती मराठी विरुद्ध गुजराती, ही मग ती काल्पनिक बनून जाते. मग देन यू हॅव टू इमॅजिन की अदानीचा जो मुद्दा आहे. मग मला असं वाटतं की एक गोष्ट आणखीन आपल्याला लक्षात घ्यायला हवी की मोहित कंबोज हा जो फडणवीसांचा निकटवर्तीय मानला जातो आणि त्याने जे इथे मुंबईमध्ये एसआरए प्रोजेक्ट घेतलेले आहेत त्याच्याबद्दल सेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सेनेने आणि राज ठाकरेंच्या मनसेने आक्रमकरित्या भूमिका मांडली नाही. त्याचे दोन उल्लेख पण नाही, कुठेही उल्लेख नाहीये प्रचारामध्ये. याचा दोन पातळीवरती म्हणजे मला याच्याबद्दल मांडायचंय. एक तर तुम्ही मोहित कंबोजला हा धोका असू शकतो हे मानलं नाही, आणि दुसरं एसआरएच्या प्रोजेक्टच्या मार्फत झोपडपट्ट्यांमध्ये या आधी इतकं पालिकेच्या निवडणुकीत मी पैशांचं वाटप होताना बघितलं नव्हतं जे मी यावेळेला बघितलं. म्हणजे आमच्या घरी काम करणाऱ्या ज्या ताई येतात त्यांनी मला सांगितलं की दादा यावेळेला आमच्याकडे 1,500 रुपये मताला भाव दिला गेला, एक साडी दिली गेली